एक हिंदू म्हणून तुम्ही तिथे सुरक्षित राहू शकता. तो भाग ड्रग्समुक्त आहे. पण हे सगळे प्रश्न तुमच्या या भागामध्ये का आतापर्यंत सुटू शकले नाही हे जरा तुमच्या कार्ट्या आमदाराला जरा विचारा. पुरा दिवसभर जाती जातीमध्ये आणि धर्मामध्ये तेढ निर्माण करणं आणि आपल्या या मानकुड या भागाला नेहमी मागासलेलं ठेवणं हा एक कलमी कार्यक्रम त्या अब्बू आदमी नावाच्या कार्ट्याचा आहे. आणि म्हणून तुम्हाला ठरवायला लागेल की आमचा नवनाथ भंग सारखा अतिशय प्रामाणिक आणि तुमचा खरा अर्थाने या भागाचा प्रश्न सोडवायचा असेल तुम्ही फक्त 15 तारखेला कमळ चिन्हाच्या समोर बटन दाबा. 5 वर्षामध्ये तुमच्या या पूर्ण भागाचा कायापालट केला नाही तर परत तुमच्याकडे मतदान मागायला येणार नाही हे तुम्हाला सांगून जातो. रेकॉर्ड करून ठेवा आमचा व्हिडिओ रेकॉर्ड आणि 5 वर्षानंतर आम्हाला दाखवा तो व्हिडिओ की जिथे तुम्ही नवनाथ भंगच्या निमित्ताने आला होता आमच्या 135 वॉर्ड मध्ये आमच्या वॉर्डचे प्रश्न सोडवणार होता. तुम्ही बोलला होता 5 वर्षानंतर तुम्ही स्वतः बोलाल की इथे आम्हाला नवनाथ भंग तिथे नगरसेवक पाहिजे हे तुम्ही हक्काने सांगाल. आणि म्हणून या निमित्ताने तुम्ही सगळ्या जणांनी निर्धार करायला पाहिजे. जावा बघा त्या शिवाजीनगरचा परिसर काय अवस्था करून ठेवलेली आहे. तुमच्यासारखे असंख्य तरुण प्रत्येकाचं भविष्यात अंधारात आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये ड्रग्सच्या पुढ्या दिलेल्या आहे. ड्रग्सच्या पुढ्या स्वतः ड्रग्सच्या पुढ्या देतो आणि स्वतःच विधानसभेमध्ये बोलतो की मेरे कॉन्स्टिट्यूएंसी में बहुत ज्यादा ड्रग्स हो गया है. अरे बेचने वाला तू ही है, बेचने वाला भी तू और भोगने वाला भी तू. ऐसा कैसा हो सकता है? या तो काटना पड़ता है या तो भोगना पड़ता है. ये तो दोनों करता है. हा म्हणून तुम्हाला नवनाथ भंग सारखा इथे लोकप्रतिनिधी पाहिजे. इथे हा सगळ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये हे जे काही ड्रग्ज वाले ड्रग डीलर आहेत, इथे जिहाद करणारे कायदे आहेत, इथे जे काय अनधिकृत पद्धतीने फेरीवाले उभे करतात त्याच्यामुळे तुम्हाला चालायला पण जमत नाही. आमच्या सणासुदीच्या दिवशी आपल्याला हक्काची आपली मिरवणूक पण आपण काढू शकत नाही. या सगळ्या गोष्टी करून तुम्हाला मुक्तता पाहिजे असेल तर त्याचं एकमेव उत्तर आहे नवनाथ भंगला या भागाचा नगरसेवक करणार. म्हणून उत्तर तुमच्या हातात आहे बांधवानो. यावेळेला 15 तारखेला तुम्ही सगळेजण एकत्र मिळून तुम्ही निर्धार करा की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला एक हक्काचा आणि कार्यक्षम आणि प्रामाणिक असा उमेदवार, एक तरुण तडफदार उमेदवार आम्हाला नवनाथ भंगच्या रूपाने दिलाय. तुम्ही फक्त डोक्यावर आशीर्वाद ठेवा, बाकी सगळ्या गोष्टी आमच्या खांद्यावर टाका एवढं मी तुम्हाला आवर्जून सांगतो. कोण हलवणार तुम्हाला इथून? हे काय ते तुम्हाला विरोधी पक्षवाले येतील सांगतील की तुमको यहां से शिफ्ट कर देंगे. ये क्या तुम्हारा अब्बा का पाकिस्तान है क्या? हमको यहाँ से तुम लोग शिफ्ट कर दोगे? ये मुंबई हमारी है, ये मानकुड़ हमारा है, ये शिवनेरी हमारी है और हम यहाँ रह के ही हम हमारे घर लाएंगे. ये हमारे हक्काची घरं आम्हाला या भागातच मिळून आम्हाला मिळणार हे तुम्हाला शब्द देऊन मी तुम्हाला ऐकून जातो. म्हणून कोणी काही बोलत असेल तुम्ही त्यांना तोंडावर सांगा आता जरा तुझा थोबाडा बंद कर. नितेश राणे मला सांगून गेलेला आहे आम्ही काय आमच्या घरातून जात नाही, कुठे जाण्याची गरज नाही. तुम्ही फक्त 15 तारखेची वाट बघा. आम्हाला आमचा महापौर भारतीय जनता पक्ष शिवसेना आरपीआयचा त्या मुंबई महापालिकेच्या खुर्चीवर बसतोय. बसल्या आमचा नवनाथ भंग नगरसेवक म्हणून तुमच्या घराचा प्रश्न सर्वात पहिला सोडवायला हातात घेईल हा तुम्हाला शब्द देऊन मी तुम्हाला जातो. शब्द देऊन काय कुठली चिंता करू नका. कुठली चिंता करू नका. कोण भीती दाखवत असेल ना मला फक्त फोन लावून द्या, त्याचे दाखवतो त्याचे काय असतं त्याला. म्हणून या निमित्ताने आपल्याला विनंती करेल जास्त वेळ नाही, अजून 4 सभा करायचे.
पण मला इकडून तुमच्याकडून शब्द पाहिजे ते मला इकडचा नगरसेवक म्हणून 16 तारखेला नवनाथबाईंच्या विजय रॅलीला मी स्वतः इथे फटाके फोडण्यासाठी येणार आहे. तुमचा फक्त आशीर्वाद मला पाहिजे. आणि इथे उडवताना आम्ही भगवा गुलालच उडवणार हे लक्षात ठेवा. आमच्या इथे हिरवा गुलाल उडवत नाही. आणि म्हणून तुमच्या सगळ्या जणांचा माझ्या बसलेल्या मध्ये माझ्या भगिनींना विनंती करेन, तुम्ही फक्त तुमच्या या मुलाला आणि तुमच्या मुलाला आणि मित्राला आशीर्वाद द्या. मी तुम्हाला विश्वास देतो. आज राज्य सरकारमध्ये मंत्री म्हणून आहे. इथे दिलेला प्रत्येक शब्द, नवनाथबाईंनी दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी त्याचा मोठा भाऊ म्हणून नितेश राणेची असेल. हा शब्द तुम्हाला मी इथे देऊन जातो. परत एकदा तुम्हाला सगळ्या जणांना कळकळीची विनंती करतो की आमच्या नवनाथबाईंच्या नावापुढे कमळ चिन्हाच्या समोर बटन दाबा आणि एकदा जय श्रीराम जोरात तिथे होऊन द्या. एवढंच